हॅलो फ्रेंड्स, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचे पेपर कटिंग पाहतोय। एकदम सोपी पद्धत आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा। ही पाया ब्लाउजची मी पूर्ण उंची 15.5 इंच घेतली आहे, तुम्ही बघू शकता इथं। आणि बंद बाजूकडील बघा, माझ्या समोरील बाजूकडे 2.5 इंचावरती टिक करायचं आहे। जिथपर्यंत आपण उंची घेतली तिथपर्यंत हे पहा। ब्लाउजची आपल्याला पॅटर्न काढायच्या अगोदर या मापासाठी 2.5 इंच पट्टी सोडायची असते। प्रत्येक मापासाठी वेगवेगळी असते। 38 छातीचा आपण पेपर पॅटर्न पाहतोय, त्यासाठी 2.5 इंच पट्टी सोडायची आहे। हे पहा, मोजून या प्रकारे लाईन ओढून घ्यायची आहे सरळ। आता त्याच्यानंतर बघा, जिथून आपण 2.5 इंचाची पट्टी घेतली मोजली, तिथून आपल्याला शोल्डर मोजायचं आहे 5.5 इंच। त्याच्यानंतर बघा, इथं गळा रुंदी मोजायची आहे 2.5 इंच। त्याच्यानंतर पुढचा गळा आखूया आपण 6 इंचावरती। हे पहा, 6 इंचावरती मार्क करायचं एक। परत तिथून सुद्धा 2.5 इंच गळा रुंदी मोजून घ्यायची आहे आणि सरळ लाईन ओढायची। इथून पण मोजून घ्यायचे की 6 बरोबर आहे की नाही ते। पट्टीने लाईन ओढून घ्यायची सरळ। हे पहा, असं पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा, जिथे आपण 5.5 इंच शोल्डर मोजलं होतं, तिथून खाली 6 इंचावरती मुंडा मोजायचा आहे। हे पहा, या ठिकाणाहून पण बरोबर आहे की नाही ते मोजते मी। हे पहा, आता ती सरळ लाईन ओढून घ्यायची आहे बघा, या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा, जिथून गळा आखलेला आहे तिथून छातीची घडी टाकायची आपल्याला। छातीची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच। तर इथे मी 11 इंचावरती मार्क केलं आहे। पट्टीने सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा, असं। त्याच्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा 11 इंचावरती लाईन ओढायची आहे। हे पहा, मोजून घ्यायचं पहिले। जिथे आपण 11 इंच खाली मोजलंय, तिथून सुद्धा पूर्ण उंची ब्लाउजची मोजून घ्यायची। इथं 15.5 आहे की नाही ते। त्याच्यानंतर लाईन ओढायची आहे। हे पहा, असं हळूवारपणे असं बघा, या पद्धतीने लाईन ओढायची आहे। त्याच्यानंतर मुंड्याचे आकार आपल्याला काढायचे इथं। हे पहा, एक इंचावरती मार्क करायचं आणि 1.5 इंचावरती 2 आकार काढायचे आपल्याला, पुढचा आणि मागच्या मुंड्यासाठी। हे पहा, असं या प्रकारे मुंड्याचे आकार काढायचे। त्याच्यानंतर आपला जो टक्स असतो, उभा टक्स असतो, तो मोजायचा इथं। हे पहा, 10.5 इंच आहे। 10.5 इंच मोजलं मी। आणि जिथं गळ्याकडे बघा, आपण 6 इंच गळा घेतलाय तिथून आणि या कॉर्नर या टोकापर्यंत, खालच्या टोकापर्यंत अशी आडवी लाईन ओढायची आहे। त्याच्यानंतर जिथून आपण आडवी लाईन ओढली तिथून तर आपण जो टक्स घेतलाय तिथपर्यंत 4 इंच आडवा टक्स मोजायचा आहे। हे पहा, आडवा टक्स मोजायचा आहे आपल्याला इथं 4 इंचावरती। तिथून मग खालच्या बाजूला बघा, लाईन ओढून घ्यायची एक। हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची। त्याच्यानंतर पहा, आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे। तर या बाजूला बघा, गळ्याकडील बाजूकडे 2.5 इंचावर एक मार्क करायचे आपल्याला आणि 1 इंच त्या मुंड्याकडील बाजूकडे
2 इंच घ्यायचं आहे आणि जिथे आपण उभा टक्स मोजला आहे बघा, लाईन ओढली आहे, तर खालच्या बाजूकडून प्रत्येक मापासाठी 1 इंचावरती मार्क करायचं आहे क्रॉसपट्टीसाठी. हे पहा आता हा पॉईंट आणि असे तिघं पॉईंट पट्टीने लाईन ओढून जोडून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा असे. तरी पेपर पॅटर्नवरती 2.5 आणि 2 इंचाची क्रॉसपट्टी काढतो आणि कापडावरती काढताना 3 आणि 3.5ची घ्यायची. हे पहा आता या बाजूला टक्स घ्यायची आपल्याला 1.5 इंचावरती या बाजूला आणि 1.5 इंच त्या बाजूला. या प्रकारे टक्स घ्यायचा आहे. हे ब्लाऊज शिवून एकदम मस्त परफेक्ट बसतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे पहा टक्स जोडून घ्यायचे. या पद्धतीने बघा. आता आपल्याला या बाजूला आकार द्यायचा कटोरीचा. हे पहा तिथून पुढच्या मुंड्यापासून तर तिथे आपण टक्स घेतलाय तिथपर्यंत. हे पहा असं सावकाशपणे हे बघा या पद्धतीने काढून घ्यायचे. आता तुम्हाला समजण्यासाठी मी माप टाकून देते बघा. तर आपण इथं गळारुंदी 2.5 इंच घेतली होती बघा. 2.5 इंच गळारुंदी घ्यायची. 2 आणि 2 लाईनी म्हणजे 2 आणि 2 लाईनी मग अर्धा इंच 2.5 इंच झालं ते. ते शोल्डर इथं 5.5 इंच घेतलं होतं. 5 आणि 2 लाईनी म्हणजे 5.5 इंच. हे पहा 5.5 इंच शोल्डर घेतलं होतं. आणि मुंडा आपण 6 इंचवर मुंडा घेतला होता बघा. या ठिकाणी मुंडा पण लिहून घेऊया आपण. हे पहा आता पुढचा गळा कितीवर घेतला होता आपण? पुढचा गळा सुद्धा 6 वर घेतला होता. पुढचा गळा 6 इंच. हे तुम्हाला समजण्यासाठी मी पॅटर्नवरती लिहिते मी. हे पहा त्याच्यानंतर बघा आपण छातीची घडी टाकली होती. 38 छाती आहे तर 38च्या चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 इंच ॲड करून 11ची घडी काढली बघा. 38 छाती. हे बघा 11ची घडी लिहिली मी. इथं बघा खाली छाती सुद्धा आपण लिहून घेऊयात. घडीच्या खाली लिहू म्हणजे लक्षात राहील. बघा 38. त्याच्यानंतर बघा उभा टक्स मोजूया आपण. तिथं लिहून घेऊया. हे पहा आडवा टक्स मोजून घेऊया पहिले. आडवा टक्स आपण 4 इंचावरती घेतला होता. आडवा टक्स हे पहा असं. या बाजूला लिहून घ्या उभा टक्स असं. हे पहा असं. या ठिकाणी उभा टक्स 10.5 इंचावरती. क्रॉसपट्टी जी घेतली होती आपण ती गळ्याकडील बाजूकडे बघा 2.5 इंचावरती घेतली होती. 2 आणि अर्धा इंच आणि इथून हे 1 इंच घेतलं होतं बघा. टक्स आहे तिथे सरळ 1 इंचावरती घेतलं होतं. आणि जे टक्सचे पॉईंट आहे बघा ते 1.5 इंचावरती घेतले दोघं बाजूकडून. मुंड्याकडील बाजूकडे 2 इंचावरती पॉईंट घेतला होता आपण. पुढे जी पट्टी सोडली होती आपण ती 2.5 इंचावरती सोडली होती बघा. पुढची पट्टी जी आहे ती 2.5 इंचावर सोडली होती आपण. ब्लाऊजची पूर्ण उंची बघा खाली राहिलेली ह्याची पूर्ण उंची ब्लाऊजची इथे लिहूया आपण.
पूर्ण उंची 15.5 इंच घेतली होती. चला आता पेपरची कटिंग करूयात आपण. हे बघा, पहिले पूर्ण उंचीच्या खालून मोजून बघा, तेवढंच आपण कट केलं. सरळ लाईन होती ती. त्याच्यानंतर इथं मागचा आणि पुढचा पार्ट वेगळा काढायचा आहे आपल्याला, कारण आपण पुढच्या भागासाठी 2.5 इंचची पुढे पट्टी सोडलेली आहे. मागच्या भागाला ते येणार नाही, त्याच्यासाठी वेगळं करून घ्यायचं आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा मुंडा कट करायचा आहे. हे पहा, मागचा भाग आपण पाठीमागचा भाग नंतर काढूयात. पहिले याची कटिंग करून घेऊया. हे पहा, पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा. त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तो कट करायचा बघा. या पद्धतीने बघा, पुढचा गळा कट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण जी आडवी लाईन ओढली होती बघा, ती कट करायची. या पद्धतीने बघा. क्रॉसपट्टी कट करूया. हे पहा, असं जसं आपण लाईन ओढली आहे त्या लाईनवरतीच कट करायचं आहे. खूपच सोपी पद्धत सांगितली मी बघा. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे पहा, असं. त्याच्यानंतर बघा, हा जसा आकार दिलेला आहे आपण कटोरीचा तो कट करायचा आहे बघा. अर्ध्या राऊंड शेपमध्ये बघा गोल आकार दिसतोय तो. हे पहा, या पद्धतीने बघा पुढचा पार्ट कट झाला आपला. हे बघा, पुढचा साईड पीस आणि कटोरी. तिथे पाठीमागचा भाग काढूया. इथे बघा, शोल्डर आपण 5.5 इंच घेतले. 5.5 इंचावरती मार्क करायचे. एक गळा रुंदी 2.5 इंच टाकायची आहे. त्याच्यानंतर बघा, इथे बघा 6चा गळा खालच्या लाईनला सुद्धा, खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला बघा 2.5 इंच मोजायचं आहे. वरती बरोबर आहे की नाही ते चेक करायचं. त्याच्यानंतर बॉक्स बनवून घ्यायचा आहे गळ्यासाठी. हे पहा, या पद्धतीने आता मुंडा आखून घ्यायचा बघा 6 इंचावरती. त्याच्यानंतर बघा, इथं चेक करायचं बरोबर आहे की नाही ते. ती लाईन सरळ अशी ओढून घ्यायची बघा. त्याच्यानंतर आपण छातीची घडी टाकली होती 11 इंच, इथे सुद्धा 11 इंचचा टाकायची आहे. जिथून पेपर कट केला आहे तिथून हे पहा, असं 11 इंचची छातीची घडी टाकायची. लाईन ओढून घ्यायची तिथून बघा सरळ अशी. त्याच्यानंतर पहा, खालच्या बाजूला सुद्धा 11 इंच आपल्याला पॉईंट टाकायचा आहे. हे पहा, असं. आता खालच्या बाजूचा पॉईंट आणि वरती आपण जे घेतलं आहे तो पॉईंट जोडून घ्यायचा आहे. हे पहा, त्याच्यानंतर 1.5 इंचावरती एक आकार घेतला मी. इथे चुकून बघा छोटा गळा काढला गेला होता. 11चा गळा आहे. त्याच्यानंतर बघा, खाली सुद्धा 2.5 इंचावरती आखून घ्यायचं आहे बघा. पॉईंट जोडून घ्यायचे आणि पाठीमागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. इथे पहा, आकार देऊन द्यायचा गळ्याचा या पद्धतीने बघा. आता जिथं आपण 1.5 इंचावरती पॉईंट घेतला होता तिथे हा मुंड्याचा आकार काढायचा आहे पाठीमागचा. हे बघा, असा. त्याच्यानंतर मुंड्याकडील बाजूकडे 2 इंच टेप सोडायचा आहे आणि गळ्याकडील बाजूकडे बघा तिथं असा मधला पॉईंट काढायचा आहे आपल्याला टक्ससाठी. हे पहा, असा
ती लाईन तुम्हाला दिसत असेल त्या लाईनवरती आपल्याला 4.5 इंचवरती टक्स घ्यायचा आहे पाठीमागचा. असा लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर टक्सच्या आजूबाजूला पाव इंचावरती पॉईंट घ्यायचे. या बाजूला पाव इंच आणि या बाजूला पाव इंच असे आणि ते पॉईंट जोडून घ्यायचे बघा. या पद्धतीने इथून आपण 2 इंच पट्टी सोडली होती. टक्स जो घेतला आहे तर 4.5 इंच असा. त्याच्यानंतर बघा गळा घेतला होता 11 इंच. तर गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती. शोल्डर तर 5.5 इंच शोल्डर घेतलं होतं बघा. मुंडा 6 इंच आणि इथं पण छातीची घडी आपण 11ची टाकली होती. अकरा इंच. आता गळा कट करून घ्या आपण. इथं मुंड्याचा आकार कट करूया पहिले. हळूवारपणे बघा. मुंड्याचा आकार कट करून घेऊया. हे बघा कट झाल्यावर गळ्याचा आकार कट करूया आपण. या पद्धतीने पाठीमागचा गळा आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. तुम्ही पानगळा घ्या, बसेरा घ्या, गोल घ्या, चौकन घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. हे पहा असं. त्याच्यानंतर बघा इथं आपण बाही काढणार आहेत. अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे बघा 4.5ची बाही आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलं मी. 5ची बाही बाजूकडे बघा 5 इंच टाकायचं आहे. आता इथे बघा बाहीची घडी 10 इंच घेतली आहे. म्हणजेच की छातीची घडी 11 होती त्याच्यामधून 1 इंच मायनस करून बाहीची घडी टाकायची आहे. या बाजूला सुद्धा बघा 5 इंच मोजून घ्यायचं आहे. इथून 10 इंच बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आणि ते पॉईंट जोडून घ्यायचे बघा. या पद्धतीने पॉईंट जोडून घ्यायचे. हे पहा. आता बघा वरच्या बाजूकडून खाली आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे. हे बघा आणि जिथे 2.5 इंचावरती मार्क केले तिथून मध्ये 1-2 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि 1 इंचावरती लाईन ओढून घ्यायची. हे पहा. त्याच्यानंतर आपल्याला बाहीचे आकार काढायचे. इथं हा झाला पाठीमागचा आकार आणि हा पुढचा. हे पहा असा एकदम सोपी आहे बाहीची कटिंग. तुम्ही बघू शकता. इथं दंडगेर इथं 7.5 इंच आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही दंडगेरमध्ये 2 इंच किंवा 1.5 इंच ॲड करू शकता. इथे 2 इंच ॲड केलं मी. तिथे लाईन ओढून घेतली बघा. आता बघा सर्वात पहिले वरचा जो आकार आहे तो या पद्धतीने कट करायचा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी पद्धत आहे बाही काढायची. तुम्ही सुद्धा अशी कोणत्याही साईजच्या किती लांब अशी बाही काढू शकता. हे बघा असं दंडगेर तो कट करून घेतला बघा. सर्वात पहिले वरचा आकार कट करायचा. त्याच्यानंतर बाही ओपन करायची. त्याच्यानंतर हा पुढचा आकार कट करायचा आपल्याला. हे पहा असं. ही झाली आपली बाही. त्याच्यानंतर बघा इथं क्रॉसपट्टी काढूया आपण. 3.5 इंच घेतलं आहे आणि छातीची घडी जेवढी होती तेवढी टाकायची 11 इंच. या पद्धतीने या बाजूला 3 इंच घेतलं बघा. 3 इंचावरती मार्क करायची आणि लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर बघा असं सरळ अशी मी लाईन ओढून घेते इथं.
हे पहा अर्ध्यापर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला इथून थोडी बघा या पद्धतीने थोडं खोल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं हे बघा असा आकार द्यायचा आहे अर्धा चंद्राचा. इथे बघा बाहीची घडी क्रॉसपट्टी लिहून घेऊया आपण, तुम्हाला सुद्धा समजेल. तर आपण 3.5 इंच घेतलं होतं, या बाजूला 3 इंच घेतलं होतं बघा. छातीची घडी 11, त्याच्यामधून 1 इंच मायनस करायचं आहे. मग बाहीची घडी आपण घेतली होती ती टाकायची तिथं. 10ची घडी घेतली होती. या पद्धतीने हे बघा क्रॉसपट्टी, मागचा भाग, पुढचा भाग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य भेट द्या चॅनलला. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा. इथं बघा बाहीची घडी राहिली होती ती लिहिते मी इथं. 5 इंच बाहीची घडी, 10 इंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे.